वाल्मिक कराडच्या रिमांडवर रात्री उशिरा सुनावणी घेण्याची कोर्टाला आता विनंती करण्यात आली। केस कोर्टाकडून सीआयडीची विनंती मान्य करण्यात आली। सीआयडी आजच वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर करणार आहे, तर केस कोर्टाकडून ही विनंती आता मान्य करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कोर्ट कशा पद्धतीची सुनावणी घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि कोर्टाचा निकाल नेमका काय असेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर वाल्मिक कराडला आता कशा पद्धतीची कोठडी सुनावली जाते याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे। तर वाल्मिक कराडच्या रिमांडवर रात्री उशिरा कोर्टाला सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली, तर केस कोर्टाकडून सीआयडीची विनंती आता मान्य करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, वाल्मिक कराडच्या रिमांडवर रात्री उशिरा सुनावणी घेण्याची कोर्टाला विनंती करण्यात आली, तर केस कोर्टाकडून सीआयडीची विनंती आता मान्य करण्यात आली। सीआयडी आजच वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर करेल आणि त्यानंतर आता कोर्ट कशा पद्धतीचा निकाल देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर केस कोर्टानं सीआयडीची विनंती मान्य केलेली आहे। सीआयडी समोर वाल्मिक कराड याने शरणागती पत्करल्यानंतर अखेर वाल्मिक कराड याला सीआयडीने अटक केलेली आहे आणि सध्या वाल्मिक कराड जो आहे तो सीआयडीच्या ताब्यात असलेला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात केज येथील याच न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला आणण्यात येणार आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर 2 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणात कुठेतरी वाल्मिक कराड याच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि याच अनुषंगानं शरणागती पत्करल्यानंतर कुठेतरी याच न्यायालयात जी आहे ती कुठेतरी सुनावणी होणार आहे। या ठिकाणी येण्यापूर्वी जर पाहिलं तर वाल्मिक कराड याला कुठेतरी केज पोलीस ठाण्यात नेण्यात येणार आहे। तिथली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात येणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर गेट जे आहे तिथं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठलीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता पोलीस देखील लक्ष कुठेतरी घेताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच रात्री उशिरापर्यंत ही सुनावणी जी आहे ती चालणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि या अनुषंगाने कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण शहरात जो आहे तो मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।